शिवसेना खारेगाव मध्यवर्ती शाखा यांच्या वतीने संसद रत्न कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 9 येथे विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप कार्यक्रम दिनांक 27/6/2026 रोजी रविवारी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आल्या। त्याप्रसंगी शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी विभाग प्रमुख नंदकुमार पाटील, विभाग प्रमुख अरविंद सैतावडेकर, उपविभाग प्रमुख रविकांत पाटील, उपविभाग प्रमुख अरविंद पाटील, शाखा प्रमुख चंद्रकांत सावंत, निनाद बोराडे, रोहन शिंदे, बैराम घाग, उपशहर प्रमुख राकेश पाटील, शाखा प्रमुख राधे वराडकर, महिला सहप्रमुख सुशीला लोखंडे, कळवा मुंब्रा विधानसभा संघटक निर्मला ठाकूर, विभाग प्रमुख संध्या पाटील, कळवा मुंब्रा विधानसभा संघटक रचना पाटील, स्मिता पंडित, किरण शिंदे, सुप्रिया कोठारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर आज वाय वाटपचा कार्यक्रम खारेगाव शाखेच्या वतीने करण्यात आला होता। कार्यक्रमचं उद्देश काय सांगायचं? दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की या शाखेचे विभाग प्रमुख स्वर्गीय आमचे श्यामपडे गेल्यानंतर तर आम्ही त्या पाठकांना आमची आठवण आली। एक उत्साही विभाग प्रमुख, सगळ्यांना बरोबर घेणारा आमचा विभाग गेल्यानंतर आमचं दुःख आहेच। पण या शाखेमध्ये कार्यक्रम घेतलेली भावना सर्वांचे, राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीने काम करतात, 24-8 तास काम करतात, खासदार साहेब काम करतात। खासदार साहेब आपण बघता आता आले गणपती सुद्धा अनेक कोकणवासियांना ते बसेस सोडत असतात आणि त्यांनी खाली आपला हा कळवा परिसर नाही तर संपूर्ण कल्याण लोकसभेमध्ये संपूर्ण भागामध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना वाय वाटप केल्या पाहिजे। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांना 2दा संसदपट्टू मिळालं। आपल्या कल्याण लोकसभे मतदारसंघात जास्त निधी आणला असेल त्या महाराष्ट्रामध्ये तर सर्वात तो म्हणजे आपले खासदार श्रीकांत शिंदे। त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। मी खासदार जरी असलो तर आपल्या गरजू विद्यार्थ्यांकडे पोहोचलो पाहिजे। त्यांची मी परवा एक प्रेस कॉन्फरन्स बघितली। मी जरी त्या पदावर असलो तर माझे पाय जमिनीवर असले पाहिजे। सर्वांचे आपण परून घेऊन काम केले त्यांची भावना आहे। म्हणून आपण खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी नेहमीच समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला आपला शासनाचा आणि आपल्या फंडातून कशा पद्धतीने मदत मिळेल याचा नक्कीच विचार केला। आज तुम्ही भारतवर्षामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना इन्फ्रामॅन म्हणून ओळखलं जातं। त्या इन्फ्रामॅन बरोबरच एक संवेदनशील खासदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो। आज कल्याण लोकसभेतील सर्व विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी वह्याचं वाटप केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच एक आम्ही हा खारेगाव शाखेमध्ये कार्यक्रम घेतला आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं खूप खारेगाव शाखेवर प्रेम आहे। 9 नंबर वार्डमध्ये तर जेवढी निधी ज्यांना पाहिजे असेल तेवढी निधी मिळत असते। आज प्रत्येक ठिकाणी 1000-1500 वह्या वाटल्या गेल्या, पण आमच्या शाखेमध्ये 3000 वह्या वाटल्या गेल्या। 3000 पेक्षा जास्त पण कमी नाही। म्हणजे खारेगाव शाखेवर खूप डॉक्टरांचं प्रेम आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं प्रेम आहे आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत सर्व। बघितलं असेल उमेश पाटील आहे, रवी पाटील आहे, आमचे शहर प्रमुख नरेंद्र शिंदे आहेत, हे सर्व आम्ही एका जुमाने काम करत असतो। म्हणून या खारेगावची शाखेची शान आहे। खारेगाव शाखेच्या वतीने शैक्षणिक कार्यक्रमापासून सुरुवात करण्यात आलेली आहे। आता चांगल्या पद्धतीचं कार्यक्रम उपक्रम राबवल्या वर्षभरामध्ये कोणते कार्यक्रम होते, काय सांगायचं? आम्ही सर्व कार्यक्रम घेतो, रक्तदान शिबिर घेतो, त्यानंतर गणपतीमध्ये आम्ही वाटप असतो, वडापाव समोश्याची, पण त्यानंतर परत आता परवा चष्मा शिबिर आहे। काही ना काही कार्यक्रम खारेगाव शाखेमध्ये चालत असतो आणि एक अभिमानाने सांगतो का सर्वात मोठी शाखा ठाणे शहरात असेल तर ती खारेगावची शिवसेना शाखा आणि जागृत आहे आणि काम करत आहे। मग ते शाखा प्रमुख असो, उपशाखा प्रमुख असो, विभाग प्रमुख असो, उपविभाग प्रमुख असो, नगरसेवक असो, सक्रिय प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक शाखा प्रमुख प्रत्येक येऊन इथे जातीने उभा राहून काम करून घेतो।